नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, बातमी आहे पुरुषोत्तम महाराज यांच्या संदर्भातली. हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं अंतरवालीमध्ये कीर्तन झालं होतं आणि त्यानंतर एक वाद उभा राहिलेला होता. त्या वादावर त्यांनी आता पडदा टाकलाय. कालच त्यांचे कीर्तन झाले. बघूयात काय म्हणतात पुरुषोत्तम महाराज पाटील. ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती, मराठी बांधवांना सुद्धा विनंती आहे. या आरक्षणापायी गावागावात भांडणं लागलेले, आता जातीवाद तयार सुरू झाला. माझी सर्वांना विनंती आहे, हा ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, हा ह्या धर्माचा आहे, त्या धर्माचा कधीच म्हणू नका. अरे कधीतरी सर्वजण एकत्रित या आणि कधीतरी म्हणा मी हिंदू आहे, हिंदुस्तान माझा देश आहे. असं जर तुम्ही म्हणत राहिले, पहिलं भांडण हे आरक्षणासाठी होतं. आता जर लोकांचे भाषण ऐकले तर कोणी याला बोलायला लागलं, कोणी त्याला बोलायला लागलं. यांना आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही. सर्व तरुणांना मी वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे, कोणाच्याही भडकाऊ भाषणाच्या नादी लागून गाड्या फोडू नका. 1, सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका. 2, स्वतःच्या जीवाचं काही करू नका. 3, अरे तुम्ही जर आत्महत्या केली तर आरक्षण कोणासाठी घ्यायचंय? तुम्ही जासाल मरून, पण तुमच्या मायबापाचं सगळ्यात मोठं आरक्षण तुम्ही आहात. आणि तुम्ही जर म्हातारपणात त्यांना सोडून गेले तर त्यांना त्या आरक्षणाची सुद्धा गरज नाही. म्हणून बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, सर्व समाज एकत्रित आहेत. फक्त कोणाच्या भडकाऊ भाषणावरून आपण याचे बॅनर आणि त्याचे बॅनर फाडू नका. अरे आपण सर्वच जण एकत्रित आहोत. असं जर प्रत्येकानं म्हणलं हा माळी आहे, हा वंजारी आहे, हा पाटील आणि धनगर आहे, तर उद्या कसं व्हायचं? एक गाव म्हणल्यानंतर त्या गावात कमीत कमी 50 जाती असतात. या आरक्षण, माझी अशी इच्छा आहे सर्वांना आरक्षण मिळावं, पण वाद होऊन आरक्षण मिळता कामा नाहीये. ज्यांनी बीडचे घर जाळे, बंगले जाळे, त्या लोकांवर केसेस झाल्या. महाराज किती त्रास होतो ज्यांच्यावर केसेस झाले त्यांना जाऊन विचारा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, आरक्षणाला तुमचाच काय पाठिंबा आहे? सगळ्यात अगोदर संप्रदायाच्या वतीनं सगळ्यात प्रखड बोललेला महाराज जर कोण असेल तर पुरुषोत्तम पाटील आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांना एकेरी बोलणारा महात्मा जर कोण असेल तर मी आहे. पण मी खरं सांगू का, माझा जिल्हा बुलढाणा आहे. माझा जिल्हा कोणता आहे? आणि बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत जेवढे काही लोक आहेत त्यांच्या दाखल्यावर कुंभी म्हणजे मी ओबीसी मध्ये आहे. कोणत्या समाजाचा आहे? पण ओबीसी असताना सुद्धा जरांगे पाटलाला मी पाठिंबा दिला का नाही? दिलाच ना महाराज. अरे एखादा गरीब माणूस एखाद्या गोर गरीबासाठी जर लढत असेल तर प्रत्येकाने त्याच्या पाठीमागे उभंच राहिलं पाहिजे. हा भारत देश जातीवाद नाही करत. अरे डॉक्टर अब्दुल कलामांना सुद्धा या देशानं देशाचं राष्ट्रपती केलंय. आमच्या मनात जात नाही हो. आम्ही जेवढं कबीर महाराजांना मानतो तेवढंच तुकोबरायांना मानतोय. आम्ही जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही तेवढंच अहिल्याबाई होळकरांना सुद्धा मानतोय. आम्ही जेवढं ज्ञानोबरायांना मानतो तेवढंच आम्ही भगवान बाबांना सुद्धा मानतोय. पण या भडकाऊ लोकांच्या नादी लागून तुम्ही गावागावात जातीवाद करू नका. माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या. तुमच्या हक्काचं तुम्हाला भेटणारच आहे. आणि आमची तरी कुठं इच्छा आहे, कोणाच्या ताटातलं खाऊन कोण सुखी होणार आहे महाराज? फक्त त्याच्यातला उद्देश एकच आहे की गोरगरिबांच्या मुलांचं कल्याण व्हावं, गोरगरीब मुलांचं काय व्हावं, चांगलं व्हावं, याच्यासाठी ही लढाई आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज तुम्ही मी गाणं म्हणल्यानंतर जसे एकत्रित राहिले त्याच्यापेक्षा एकत्रीकरण तुम्ही सप्त्यासाठी दाखवा. हे आपल्या सप्त्यासाठी सुद्धा सर्वांनी तन मन धनानं मदत करा. नुसते आकडे नका सांगू, जेवढे आकडे सांगितले तेवढे पैसे सुद्धा देत चला, नाही तर गारपीट व्हायला परत उशीर लागणार नाही. बरं, माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. जो देवाचं खातो त्याच्या डुंगणाला केस तोडवतात महाराज. असे लय लोक पाहिले मी. अजिबात नाही, देवाचं कधीच खायचं नाही महाराज. लोक देवाच्या दारातल्या चपला चोरतात. कुठं फेडसाल एवढं पहा. अरे त्यानं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याचंच खाता. भावकीचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं? दुर्योधन भावाचं खायला गेला 100 मेले बरं महाराज. म्हणून भावाचं कधी खायचं नाही, देवाचं कधी खायचं नाही. सर्वांनी एकत्रित या आणि हा सप्ताह किती सुंदर होईल. अख्खा महाराष्ट्र आपल्या सप्त्याचा आदर्श घेईल. अरे आजच आदर्श आहे. एवढ्या चिखलात सुद्धा माझ्या 5000 भगिनी बसलेल्या आहे. हा महाराष्ट्रासाठी आदर्श आहे महाराज. काय आहे? आदर्श आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, सर्वांनी एकत्रित या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय. तर मंडळी, हे होते पुरुषोत्तम महाराज पाटील. पुरुषोत्तम महाराज पाटील हे महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज कीर्तनकारांपैकी एक कीर्तनकार. त्यांच्या कीर्तनांचे कार्यक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रभरात होतात आणि लाखोच्या संख्येने
वारकरी संप्रदायातील भाविक भक्त हे त्यांच्या कीर्तनाला हजेरी लावत असतात. आई माझी मायेचा सागर या त्यांच्या गीताने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातलेली आहे. आणि पुरुषोत्तम महाराज पाटील हे एक स्पष्ट वक्ते कीर्तनकार आहेत. नेहमीच ते आपल्या स्पष्ट वाणीने, स्पष्ट वक्त्याने ते समाज मनाला भारावून टाकतात. पुरुषोत्तम महाराज पाटील एखाद्या मुद्द्यावरती बोलत असतील तर तो मुद्दा ते अत्यंत अभ्यासपूर्वक समाजासमोर मांडत असतात. आणि असा मुद्दा मांडत असताना त्या मुद्द्याला अनुसरून काही गोष्टी, काही शब्द हे जर का समाजामध्ये गेले तर त्या शब्दांचा विपर्यास करून किंवा त्या शब्दाला धरून आणखी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज हे क्रिएट होतात. तसाच एक इश्यू क्रिएट झालेला होता. मंडळी, तुम्हाला आठवत असेल, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. आणि या उपोषणाच्या दरम्यान पहिलं उपोषण झाल्यानंतर त्यांना अंतरवाली सराटीमध्ये असंख्य कीर्तनकारांच्या कीर्तनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि या कीर्तनकारांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व दिग्गज नेत्यांचे कीर्तनं अंतरवाली सराटी या गावामध्ये पार पडलेले होते. आणि या कीर्तनाच्या दरम्यान हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी मराठा समाजाबद्दल आणि इतर समाजाबद्दल आपली परखड भूमिका व्यक्त केलेली होती. आणि निश्चितच ती भूमिका वारकरी संप्रदायाच्या चाकोरीतच होते. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या भूमिकेमधून मराठा समाजाबद्दल आणि मराठा बांधवांबद्दल एक महत्त्वाचं उद्गार केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की पिढ्यानपिढ्या आम्ही आरक्षणामध्ये आहोत, ओबीसी आहोत, आमच्या नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील मुलांचं, बांधवांचं किती नुकसान झालेलं आहे या आशयाचं त्यांचं महत्त्वाचं बोलणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये आमचा विद्यार्थी जर का 90% मार्क घेऊन आलेला असेल तरी तो मागे राहतो आणि 50, 60, 70% पुढे निघून जातो. यामुळे आरक्षण नसल्यामुळे आमचे विद्यार्थी मागे पडतात. मराठा समाजाला या हानीला सामोरं जावं लागतं. मग आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? आम्हाला आरक्षण 2 किलो तांदूळ वगैरे अशा पद्धतीचे शब्द त्यांनी यावेळेस म्हटले होते. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर असं सांगण्यात आलं, त्यांनी असं सांगितलं की माझा म्हणण्याचा उद्देश तो नव्हताच. 2 किलो तांदूळ किंवा 4 किलो गहू हा उद्देश माझा नव्हताच. केवळ खाण्यापिण्यासाठीच म्हणून आरक्षण आहे असा तो उद्देश नव्हता, असं त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षण हे ज्या ज्या समाजाला मिळालेलं आहे त्या समाजाचे विद्यार्थी, त्या समाजाचे तरुण हे खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रगती करत आहेत. आणि त्या तुलनेत मराठा बांधवांना आरक्षण नसल्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. ते त्या क्रायटेरियामध्ये तेवढ्या पुढे जाऊ शकत नाही आहेत. आणि तो मुद्दा माझा सांगण्याचा प्रयत्न होता, असं पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना स्पष्ट केलेला होता. ते म्हणाले होते की मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण मराठा बांधव किंवा मराठा समाजातील जे होतकरू तरुण मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जर का एखाद्या ठिकाणी आपल्याला नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा इतर ठिकाणी जर का त्यांना शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर आरक्षण नसल्यामुळे त्यांना त्या गोष्टीपासून वंचित राहावं लागतं. आणि त्या गोष्टी त्यांच्या पदरात पडाव्यात, त्यांना त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपण या गोष्टीचा एक उदाहरणादाखल शब्दप्रयोग केलेला होता. परंतु काही समाजातील काही माध्यमांनी, समाजातील काही व्यक्तींनी तो शब्द घेतला आणि त्या शब्दांबद्दल त्याला उलटफेर असे शब्द जोडून त्याच्यावरती टीका टिप्पणी केली, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मंडळी, आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या जालना इथे झालेल्या सभेवरती आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठा समाज हा एकमेकांच्या समोर उभा ठाकलेला आहे त्या गोष्टीवरती आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी काल डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत.
आणि त्या भावना त्यांनी आता या पद्धतीनं व्यक्त केलेल्या आहेत की आज समाजामध्ये तेढ निर्माण होणारे काही वक्तव्य काही मंडळींकडनं येतात. मराठा बांधवांना आणि ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की अशा गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करावं आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि तशा पद्धतीचं कृत्य कोणीही करू नये. अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान विनंती हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आज कळमनुरी, डोंगरकडा तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या ठिकाणी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे तो व्हिडिओ आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेला आहे आणि निश्चितच हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते खरंच अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत. आणि या विचारांबद्दल आता मराठा समाजातील बांधव तसेच ओबीसी समाजातील बांधव हे पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनांच्या कार्यक्रमाचं खूप चांगले श्रोते आहेत, दर्शक आहेत आणि ही गोष्ट त्यांच्यापर्यंत गेल्यामुळे निश्चितच ते या गोष्टीचा विचार करतील आणि हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ज्या पद्धतीचे विचार ओबीसी समाजाबद्दल आणि मराठा समाजाबद्दल व्यक्त केलेले आहेत ते विचार निश्चितच खूप महत्त्वाचे आहेत आणि ते विचार मराठा समाजासाठी आणि ओबीसी समाजातील बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुरुषोत्तम महाराज पाटील हे एक नामवंत आणि खूप लोकप्रिय असे महाराष्ट्रातील कीर्तनकार आहेत. लाखोंच्या वरती त्यांचे चाहते आहेत आणि या चाहत्यांमध्ये मराठा बांधव देखील आहेत, ओबीसी बांधव देखील आहेत, सर्व समाजातील बांधव हे आहेत. आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केलेलं ओबीसी बांधव आणि मराठा बांधवांच्या संदर्भातलं हे वक्तव्य निश्चितच खूप महत्त्वाचं आहे. कारण आता ज्या पद्धतीनं तेढ निर्माण होणारे काही गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे दोन समाजामध्ये ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागलेले आहेत तर ते प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये, त्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. आजपर्यंत ज्या पद्धतीने गुण्यागोविंदाने मराठा बांधव हे इतर बांधवांशी गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत, भावाभावासारखे राहत आलेले आहेत, त्या गोष्टीला कुठेतरी आता बोट लागतं आहे आणि तशा गोष्टी घडू नये, हिंसाचार घडू नये, एकमेकांबद्दल द्वेषाची भावना घडू नये, एकमेकांना प्रेम देण्यात यावं आणि एकमेकांबद्दल भावासारख्या गोष्टी पुढे याव्या. या सगळ्या गोष्टींसाठी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांना कळकळीची ही विनंती केलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. म्हणजे पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.